म्युनिसिपल कॉलनीच्या महिलांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट। मारहाण प्रकरणात एकतर्फी गुन्हे दाखल झाल्याचा आरोप। घटनास्थळी नसलेल्यांवरचे खोटे गुन्हे मागे घ्यावे। दहशत पसरविणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी। नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत झालेल्या मारहाण प्रकरणात एकतर्फी गुन्हे दाखल करण्यात आले असून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्रास देण्याच्या उद्देशाने खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे। शनिवारी दिनांक 26 जुलै रोजी महिलांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलवर्मे यांची भेट घेऊन परिसरात दहशत पसरविणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी सोनाली रोखले, ॲडव्होकेट अनिता दिगे, अनिता पवार, दिव्या भवार, शारदा भुजबळ, उषा साठे, दुर्गा दळवी, रेणुका वाने, वैशू कोरडे, रेखा पडोळे, उषा साठे, मुन्ना शेख, प्रणव भगत, आभी साखरे, रमेश साळुंके, करण वाणी, मयूर साठे, कपिल देठे, ओमकार भवार, दिनेश देठे, प्रेम शिंदे, आकाश पवार आदी उपस्थित होते। महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत रोहन चव्हाण, जितेंद्र चव्हाण व अविनाश हंस यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांची घरे आहेत। सदर व्यक्ती गुंड प्रवृत्तीचे असून ते अनेक वर्षापासून अवैध धंदे करून परिसरातील नागरिकांवर दहशत पसरवित असल्याचा आरोप करण्यात आला आहे। रोहन चव्हाण, जितेंद्र चव्हाण व अविनाश हंस व त्यांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या प्रत्येक गुन्ह्यात घटनास्थळी कधीही उपस्थित नसलेले पवन पवार यांचे नाव सूडबुद्धीने गोवण्याचे काम करण्यात आले आहे। पवन पवार व त्यांच्या मित्रांनी हंस यांना मारहाण केलेली नाही। याउलट हंस व चव्हाण या दोन्ही कुटुंबियांनी त्यांच्या घरातील असणाऱ्या महिलांना पुढे करून पवार व त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम केले आहे। चव्हाण व हंस यांचे शहरात अवैध सावकारकीचे धंदे असून त्यामुळे त्यांचे अनेक वाद होत असतात। कोणत्याही वादात ते पवार व त्यांच्या कुटुंबियांचे नाव घेऊन गुन्हे दाखल करत आहे। 22 जुलै रोजी पवन पवार यांच्या कुलस्वामिनी देवीची जत्रा होती। त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळी यांनी देवीचा उत्सव साजरा करत होते। त्याचवेळी जितू चव्हाण, रोहन चव्हाण यांनी पूर्वनियोजित कटानुसार पवन पवार व त्यांचे मित्रमंडळ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। त्यावेळी पवन पवार व त्यांच्या मित्रांनी विरोध केला असता चव्हाण व हंस यांनी त्यांच्या घरातील महिलांद्वारे तोफखाना पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल केले। त्यांनी देवीच्या जत्रा उत्साहात विघ्न आणण्याचा प्रकार घडविला। त्याबाबत घडलेल्या प्रकाराची पवार यांच्या कुटुंबियांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून त्याद्वारे पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केलेला आहे। पवार यांच्या कुटुंबियांनी रोहन चव्हाण यांच्या विरोधात गुन्हे दाखल केल्याने त्यांच्या विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे व त्यांनी 23 जुलै रोजी पवन पवार यांच्या कुटुंबीय, मित्रमंडळी यांच्या विरोधात खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले। वास्तविक पाहता जितू चव्हाण, रोहन चव्हाण, अविनाश हंस आणि त्यांच्या साथीदार पवन पवार यांच्या मित्रांवरती तलवारी व इतर हत्यारांच्या साह्याने प्राणघातक हल्ला केला। या प्रकरणी देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। सदर आरोपी गुंड प्रवृत्तीचे असून मारहाण व त्यानंतर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करत आहे। सदर प्रकरणातील आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून बरेच लोक त्यांच्या विरुद्ध फिर्याद देण्यास घाबरतात। सदर आरोपी परिसरात दहशत पसरवत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे म्हटले आहे। परवाच्या दिवशी नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत जी घटना घडली त्या घटनेची फक्त एक बाजू तुम्हाला दिसली, दुसरी बाजू तुम्हाला दिसलेली नाही आहे। तुम्हाला जे ते दिसलंय तर तोडफोड करताना फक्त गाड्या दिसलेल्या आहेत। कुठल्याही दरवाजाच्या आत कोणी गेलेलं दिसलं नाहीये। फक्त गाड्यांची सुद्धा तोडफोड अशी केलेली नाहीये। फक्त त्यांच्याकडे काय होतं तर एक लाकडी फक्त असे काठ्या होत्या, बाकी कुठलंही हत्यार नव्हतं। जर तसं पाहिलं तर दुसरी बाजू जर बघितली तर त्याच्यामध्ये असं दिसतं की मारहाण म्हणजे जे यांनी केलेली आहे की रोहन चव्हाण आणि जितेंद्र चव्हाण यांनी मारहाण केली आमच्या मुलांवर। तर ते मुलं आज सिव्हिल मध्ये, हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे। जर यांना खरंच मारहाण झाली असती तर तो व्यक्ती कोतवाली पोलीस स्टेशन अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। 2 मिनिटाच्या अंतरावर सिव्हिल 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण तो 15 मिनिटाच्या अंतरावर एसपी ऑफिसला आला। बरं आला तर आला, तो तिथून आला तो नीटनेटका होता, पण इथं आल्यावर जर बघितलं तर जसं त्याला
4 लोक धरून घ्यावे अशा परिस्थितीत तो वागत होता. म्हणजे याचा अर्थ असा झालेला आहे की याच्या मागचं जे कारण बघितलं तर ह्या लोकांनी आधी आमच्या मुलांवर मारहाण केलेली आहे. त्याच्या प्रत्युत्तर म्हणून आम्ही फक्त त्यांच्या गाड्या तोडलेल्या आहे. आणि जर आता आम्ही एसपी ऑफिस म्हणजे एसपी साहेबांना निवेदन देण्याकरता आलो असता, एसपी साहेब कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेले, पण ऍडिशनल साहेब भेटले. ऍडिशनल साहेबांनी एवढी ग्वाही दिली की आम्हाला याच्यातलं माहिती आहे, कारण त्यांच्याकडे कुठेतरी धागेदोरे निश्चितच लागलेले आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आज आम्ही नाही सांगू शकत, पण ज्या मुलांवर त्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली त्याच्यातले बरेचसे मुलं हे कोणी पुण्याला होतं, कोणी केमोसाठी बाहेर गावी होतं. आणि जर साहेबांना मी तेच सांगितलं की जर असं खोटे गुन्हे जर दाखल होत असेल तर निश्चितच या मुलांचं नाव काढावं, नाही तर याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू. कारण काय हे मोगलाई माजलेली नाही आहे. सावकारकी व्यवसायातनं जर तुम्ही आमच्यावर दहशत करत असाल आणि आमच्या सणांच्या आड येत असाल तर ते खपून घेतल्या जाणार नाही. 2 दिवसापूर्वी नगर शहरामध्ये काही न्यूज व्हायरल होतं ते, पण ती न्यूज नसून ती फक्त नाण्याची एक बाजू आहे. तो जो हल्ला दाखवण्यात आला, एवढा प्रचंड मोठा हल्ला झाला, आम्ही सगळे जखमी झालो, आमच्यावर मोठं संकट आलं, आम्हाला पोलीस संरक्षण द्यावं, या प्रकारची मागणी रोहन चव्हाण जितू चव्हाण यांनी जी केलेली आहे ती सरासरी या ठिकाणी कुठेतरी डाऊट क्लिअर करते. कारण त्यांनी दाखवताना नाण्याची केवळ एक बाजू दाखवलेली आहे. त्यांनी जे तो हल्ला होण्याच्या 2-3 दिवसा अगोदर जी लक्ष्मी आईची यात्रा होती त्या यात्रामध्ये त्यांनी खोड घालायचा प्रयत्न केला, देवीचा रथ अडवण्याचा प्रयत्न केला, त्याला गाड्या आडव्या लावल्या. गाड्या आडव्या लावल्यात नाही तर काय करायचं ते करून घ्या, आम्ही काढत नाही गाड्या. लेडीज त्या टायमाला लेडीज येतो होत्या, लेडीजने त्यांना मज्जाव केला, म्हणले की तुम्ही या गोष्टी करू नका, आता ती वेळ नाहीये. पण कुठे त्यांनी त्या ठिकाणी गांभीर्य बाळगलं नाही. सण आहे, उत्सव आहे, देवीची यात्रा, त्यांनी या ठिकाणी गांभीर्य बाळगलं नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी ज्यांना जे खोड घालायची होती त्यांनी ती केली. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जी सीसी फुटेज त्या सगळ्या गोष्टी दाखवली, पण त्याआधी त्यांनी काय कृत्य केलं हे आतापर्यंत कोणाला त्यांनी दाखवलं नाही. याआधी आज आमचे 2 मित्र या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्यातल्या एकाची परिस्थिती नाजूक आहे, त्यांच्या अंगावर वार झालेले साहेब. इथं या गोष्टी कोणालाही त्या गोष्टी जास्त माहिती नाहीये. ते कसल्यामुळं, कारण ते सीसी फुटेज मध्ये नसल्यामुळं. म्हणजे यांनी या प्रकारे त्यांनी एक प्लॅन आखलेला आहे की आपण जो गुन्हा आहे तो करायचा आणि त्यानंतर सीसी फुटेज मध्ये येऊन बसायचं आणि सीसी फुटेज मध्ये हे बाकीचे मुलं आल्यानंतर यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे. याआधी पण 3 ते 4 वेळा माणूस फक्त त्यांच्या घरापासून जरी गेला तरी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल. जो माणूस नगरमध्ये नाही, जो माणूस त्या ठिकाणी त्या परिसरात नाही, त्या माणसाचे देखील गुन्ह्यामध्ये नाव घ्यायचे, गुन्ह्यामध्ये अडकवायचे, त्यांच्या निवेदन द्यायचे, त्यांच्यावर कारवाई करायला लावायच्या. हे खोटे नाटे गुन्हे दाखवून या लोकांनी त्या ठिकाणी म्युनिसिपल कॉलनीमध्ये उत्मात माजवलेला आहे. आमची मागणी एवढीच आहे की जी घटना घडलेली या घटनेची दोन्ही बाजू बघून यामध्ये निष्पक्ष जो न्याय ते यांनी करावा. या ठिकाणी ऍडिशनल साहेबाला आज आम्ही निवेदन दिलं. सर्व म्युनिसिपल कॉलनीतले लोक या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही सगळ्यांच्या वतीने निवेदन दिलं की या गोष्टीची योग्य ती शहानिशा व्हावी, नाण्याची दुसरी बाजू सुद्धा बघता यावी. आणि हे जे लोक आहेत हे लोक सावकार करून लोकांना दहशती करून लोकांना पार त्यांनी ही म्युनिसिपल कॉलनी सोडायला लावली. अशा लोकांनी इथं फक्त कायद्याचा सहारा घेऊन कायद्याला कुठेतरी कायद्याचा लोकांना धाक दाखवून घाबरवून आपली दहशत माजवण्याचा प्रकार जो तुम्ही हे केलेले. तर या ठिकाणी आमची एवढीच मागणी आहे की निष्पक्ष न्याय होऊन सर्व गोष्टी ज्या आहे, ज्या खऱ्या गोष्टी आहेत आणि ज्यांचे खोटे नावं घेतले त्या सगळ्यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी. आणि हे जर नाही झालं तर ह्यापेक्षाही मोठं जन आंदोलन या ठिकाणी एसपी कार्यालयावर करण्यात येईल. आम्हाला इथं आम्ही म्युनिसिपल कॉलनीत आम्ही राहतो. आमचा लय तारास म्हणजे त्यांनी आम्हाला लय तारास दिलेला. आम्हाला येणे जाण्याचं रोड आमचं एवढाच आहे. माझी पोरं घेऊन बसते, गाड्या आडवे लावतात, आमच्या मुलांवरच खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला त्रास देते. शिव्या गाड्या आम्हाला येता जाता आहे ना पोरं थुकतात आमच्या अंगावर पार. मग आमचे पोरं गप्प असणार का? आणि परत तेच खोटा गुन्हा दाखल जाऊन करतात. आम्हाला यांचं लय त्रास आहे. ठीक आहे. तर माझं बोलण्याचं कारण एवढंच आहे की माझ्या पोरांवर बळच आरोप घेतात. माझे पोरं इथं त्यांचे मित्र आहेत, त्यांच्याकडे जरी आले तरी त्यांचे खोट्या गुन्ह्यात दाखल करतात. काही बिग नावं घेतात, काही जबरदस्ती बोलतात की आमच्या बायांनाच केलं, हेच केलं तेच केलं. कायम गुन्हे खोटे दाखल करून पोरांना अटकायचं बघतात. पोरांच्या म्हणजे भविष्याचंच वाटोळ करायचं चालवलं त्यांनी. एका पोराला मारलं, एका पोराचं नाव घेतलं. मग आणि ह्यांनी प्रत्येक वेळेस यायचं, काही आडदळ घ्यायचं, काही बोलायचं. हे कवर सहन करायचं त्यांचं. याच्यावर काहीतरी कायदा आहे ना, काहीतरी कारवाई निघन.
कुणीतरी काहीतरी करावं नाही याच्यावर. प्रत्येक वेळेस यांनीच दाखल करायचं, यांनीच आमच्या पोरांना मारायचं. बरं याला एवढं लागलं होतं तर यांनी सिव्हिलला जायचं, यांनी हॉस्पिटलला जायचं, पोलीस स्टेशनला जायचं. तो डायरेक्ट ISP ऑफिसला कसं काय गेला तिथपर्यंत? इथून तर चांगला गेला ना, इथून चांगला गेला, इथं सगळं चांगलं. माझ्या पोरग मला ऑपरेशन झालंय म्हणून मला एक दवाखान्यात घेऊन गेलं. एक इकडे आलते ताईंकडे, मी म्हणलं तो गोमित्र घेऊन जा, आपल्याला निवड दाखवायचंय म्हणून त्यांच्याकडे आलं. ते त्यांनी पोरावर वार केला, बळच खोटा गुन्हा दाखवले. जे नव्हते त्यांचे नाव बी टाकले बळच. तुम्ही जर कॅमेरे दाखविलेत ना, जे कॅमेरे दाखविलेत त्या कॅमेऱ्यांमध्ये तुम्ही दाखवलं कोणाला मार लागलाय, काय केलंय. आमच्या पोरांना बिगर कॅमेऱ्याचे मारलेले त्यांनी. तेव्हा तिथं कुठं कॅमेरा घेऊन गेला तो? का नाही घेऊन तो? येऊन मारलं, माझ्या पोराला मारलं, त्यांच्या पोरांना मारलं. कुठे गेली त्यावेळेस कॅमेरे तुझ्या? तुला लागलेले कॅमेरे दाखव मग आम्हाला. तुला कुठे लागले? तुला कुठं पोरं मारलेले? हा, पोरांनी गाड्या पुढे केले, दाराला मारले दरवाजाला. पण बाकीचं कुठं दाखवलंय तू की तू पोरांना मारलेलं? आमच्या ते दाखव ना अदुगर. जे अदुगर पोरांना मारून गेला ना तू, मग पोरं काय गप्प बसणार का तू?